हाय मुलांनो, आज आपण पाहणार आहोत 14th लेसन नॅशनल फेस्टिवल्स. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय आणि फेस्टिवल्स म्हणजे सण. जे सण आपण पूर्ण भारतामध्ये आपल्या देशामध्ये साजरे करतो तर ते आहेत आपले नॅशनल फेस्टिवल्स. जसं की आपल्या अगोदर आपण 13th लेसन बघितलं होतं, फेस्टिवल्स ऑफ डिफरंट पीपल. म्हणजे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सण साजरे केले जातात. जसं की दिवाळी आहे, दसरा आहे, ओणम आहे, जन्माष्टमी आहे, हो की नाही, क्रिसमस आहे, नवरोज आहे, दुर्गा पूजा आहे, असं प्रत्येक ठिकाणी गुरुपुरब आहे, ईद आहे. प्रत्येक ठिकाणी हे पोंगल वेगवेगळे सण साजरे केले जातात. तर नॅशनल फेस्टिवल्स म्हणजे हे सण आहेत ते भारतामध्ये सगळे लोक एकाच वेळी साजरे करतात, असे सण आहेत. ते पाहूयात आपण. वी ऑल्सो सेलिब्रेट नॅशनल फेस्टिवल्स. आपण नॅशनल फेस्टिवल्स राष्ट्रीय सण सुद्धा साजरे करतो. अवर नॅशनल फेस्टिवल्स आर इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे अँड गांधी जयंती. तर आपले राष्ट्रीय सण कोणते आहेत जे की पूर्ण भारतामध्ये सगळे लोक एकाच वेळी साजरे करतात? तर ते आहेत इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिन, ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं तो 15 ऑगस्टला असतो. रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन, ज्या दिवशी भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून डिक्लेअर केलं तो 26 फेब्रुवारीचा दिवस असतो. आणि गांधी जयंती जे की 2 ऑक्टोबर असतात, तर त्या दिवशी आपण गांधी जयंती साजरी करतो. ठीक आहे, तर आता पाहूयात आपण. इंडिपेंडन्स डे इज सेलिब्रेटेड ऑन द 15 ऑगस्ट एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला आपण इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा करतो. ऑन दिस डे इन 1947 इंडिया बिकेम इंडिपेंडंट, दॅट इज वी गॉट फ्रीडम फ्रॉम द ब्रिटिश रूल. तर 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. त्या अगोदर 1947च्या आधी भारतावर ब्रिटिश रूल होतं, ब्रिटिशांचं, इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यांच्यापासून आपल्याला या दिवशी स्वातंत्र्य मिळालं, म्हणून तो दिवस आपण इंडिपेंडन्स डे म्हणून साजरा करतो. ऑन दिस डे द नॅशनल फ्लॅग इज होइस्टेड and the national anthem is sung in every neighborhood. तर या दिवशी नॅशनल फ्लॅग, दिल्लीचा जो लाल किल्ला आहे ना, तर तिथे आपला जो राष्ट्रीय झेंडा आहे तो फडकवला जातो आणि राष्ट्रगीत म्हटलं जातं. द प्राईम मिनिस्टर होइस्ट अवर नॅशनल फ्लॅग ॲट द रेड फोर्ट इन दिल्ली. तर हा जो झेंडा आहे, राष्ट्रीय झेंडा, तो भारताचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्या हस्ते फडकवला जातो. आणि तो कुठे फडकवला जातो? तर दिल्लीमधील लाल किल्ल्यावरती तो राष्ट्रीय झेंडा आहे तो या दिवशी फडकवला जातो. फ्लॅग होइस्टिंग अँड मार्च पास्ट आर हेल्ड इन ऑल स्कूल्स. त्याचप्रमाणे सर्व शाळांमध्ये सुद्धा असा झेंडावंदन, ध्वजवंदन केलं जातं आणि मार्च पास्ट म्हणजे परेड केली जाते. तुम्ही बघता ना, तुमच्या शाळेमध्ये पण असते, लेफ्ट राईट असे करतात की नाही ती परेड, तर ते सुद्धा केलं जाते बघा, अशा प्रकारची परेड. ठीक आहे. त्यानंतर रिपब्लिक डे. रिपब्लिक डे इज सेलिब्रेटेड ऑन द 26 जानेवारी एव्हरी इयर. तर प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. देअर इज अ ग्रँड परेड of the armed forces, police and school children on राजपथ in न्यू दिल्ली. दिल्लीमधल्या राजपथ येथे आर्म फोर्सेस म्हणजे आर्मीच्या लोकांची, पोलिसांची आणि शाळेमधल्या मुलांची मोठी अशी परेड होत असते. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया टेक्स द सॅल्यूट. आणि जे भारताचे प्रेसिडेंट आहेत, राष्ट्रपती आहेत, त्यांना हे सर्व लोक सॅल्यूट करत असतात. फोक डान्सर्स फ्रॉम डिफरंट स्टेट्स ऑफ इंडिया ऑल्सो टेक पार्ट इन दिस कलरफुल इव्हेंट. वेगवेगळ्या राज्यामधील लोकनृत्य करणारे कलाकार या कार्यक्रमाला हजेरी लावतात, ते सुद्धा या कार्यक्रमासाठी येतात. नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड इज गिवन टू चिल्ड्रन बिलो 16 इयर्स ऑफ एज फॉर देअर आउटस्टँडिंग डीड्स. जे 16 वर्षाखालील मुले आहेत, म्हणजे 16 वर्षांपेक्षा लहान मुले आहेत, त्यांनी जर कोणती शौर्याची कामगिरी केली असेल, चांगलं काम केलं असेल, ब्रेव्हरीचं धाडसी कृत्य केलेलं असेल, तर त्यांना या दिवशी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो. गांधी जयंती.
गांधी जयंती फॉल्स ऑन द 2nd ऑफ ऑक्टोबर एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी 2 ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंती येते. इट इज द बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी, द फादर ऑफ द नेशन. तर ही जी 2 ऑक्टोबर आहे त्या दिवशी महात्मा गांधी, ज्यांना की राष्ट्रपिता म्हणूनही ओळखलं जातं, तर त्यांची जयंती असते, म्हणजे त्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणून तो दिवस आपण त्यांच्या स्मरणार्थ गांधी जयंती म्हणून साजरा करतो. ऑन दिस डे प्रेयर मीटिंग्स आर हेल्ड ॲट हिज समाधी ॲट राजघाट, न्यू दिल्ली. नवीन दिल्लीमध्ये असलेल्या राजघाट येथे महात्मा गांधींची जी समाधी आहे तिथे प्रार्थना केली जाते. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? अवर नॅशनल अँथम जनगण मन वॉज कंपोज्ड बाय गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. तर तुम्हाला माहीत आहे का आपलं जे राष्ट्रगीत आहे जनगण मन हे कुणी लिहिलं आहे? तर ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. आता क्लासरूम ॲक्टिव्हिटी काय आहे ते पाहूयात. मेक अ चार्ट ऑफ अवर नॅशनल एम्ब्लम, नॅशनल फ्लॅग, नॅशनल ॲनिमल, नॅशनल बर्ड अँड डिस्प्ले इट ऑन द क्लास बोर्ड. एक मोठा चार्ट पेपर घ्यायचा, त्याच्यावर आपलं नॅशनल एम्ब्लेम म्हणजे की जे बघा 1 रुपया घ्या, 2 रुपये किंवा कुठलेही पैशाची नोट घ्या, त्याच्यावर ते आपलं राष्ट्रचिन्ह असतं, 4 सिंह असलेलं, ते आपलं नॅशनल एम्ब्लेम आहे बरं का. लक्षात ठेवायचं, सत्यमेव जयते. ठीक आहे, तर ते. त्यानंतर नॅशनल फ्लॅग आपला राष्ट्रीय झेंडा. नॅशनल ॲनिमल आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर वाघ आहे. त्यानंतर नॅशनल बर्ड आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर मोर आहे. तर याचा चार्ट बनवायचा आहे आणि तुमचा जो क्लासचा बोर्ड असेल त्याच्यावरती तो लावायचा आहे. रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, फर्स्ट वी सेलिब्रेट इंडिपेंडन्स डे ऑन द 15th ऑफ ऑगस्ट. आपण आपला इंडिपेंडन्स डे म्हणजेच स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला साजरा करतो. वी सेलिब्रेट रिपब्लिक डे ऑन द 26th ऑफ जानेवारी. आणि आपण आपला रिपब्लिक डे म्हणजेच प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला साजरा करतो. थर्ड, गांधी जयंती फॉल्स ऑन द 2nd ऑफ ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंती असते. तर हे लक्षात ठेवा. लेसन समजला? बाय बाय.